इकडे ये एक मिनिट. मला सांग, असं का वागतेस माझ्याशी? हा, मी काय केलंय मालक सर? हेच हेच मी म्हणतोय. हे हे काय लावलंय मालक सर 2 दिवसापासून बघतोय. माझ्यासाठी तुम्ही माझे मालक आणि मी तुमची नोकर. मग आता मालकाला मालक नाही म्हणणार तर काय म्हणणार मालक सर? अरे मी काय फक्त तुझा मालक आहे का पारू? आणि मी तुला कधी असं नोकरासारखं वागवलंय का मी तुझ्याशी असं मालकासारखं वागलोय? पारू, आपण चांगले मित्र आहोत ना आधी. आणि किती काय काय गोष्टी केल्यात आपण एकत्र. तू आणि असं मध्येच असं विचित्र वागतेस. मला काही टोटलच लागत नाही पारू. प्लीज प्लीज हे थांबव सगळं आणि आधीसारखं वाग. हे बघ, माझ्या वागण्यात काही बदल झालाय का? मग तू का असं बदलल्यासारखी वागतेस? माणूस बदलतो मालक सर. अरे तोंडावर एक आणि मागं एक बोलत असतात. अगं पण मी तुझ्या तोंडावरही तेच बोलतो आणि मागेही तेच बोलतो आणि तसंच वागतो. मग माझ्यात काही बदल झालाय का? आता मी काय सांगणार ना तुमच्यामध्ये काय बदल झालाय काय नाही झालाय. तुमचं तुम्ही वळका. अगं पारू 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 ऐक, हे बघ, असं समज की मला ओळखता येत नाहीये, तर तू मला सांग समजून प्लीज. मी कशापायी सांगू सर? म्हणजे आता बघा तुम्हीच, आता आपल्या कामाच्या व्यापामध्ये नाही लक्षात राहत की एखाद्याच्या काय की आपण काय वागलोय, आपण कुणाला काही बोललोय का, आपल्या तोंडून एखादा वाईट शब्द निघालाय का ज्यानं करून समोरच्याला काही त्रास झालाय का, हे नाही लक्षात राहत ना. मला ही कोळी सोडवत बसायची नाहीये. तू प्लीज जे काय आहे ते मला स्पष्टपणे सांग. अनुष्का मॅडम आल्या. अनुष्का? पारू पारू, यार मी काय असं चुकीचा वागलोय? शिका वागते ही. आईल्या आदित्य सोबत बोलणं झालं माझं. प्रवास एकदम मस्त झालाय त्यांचा. देवदर्शनासाठी थांबलेत आता. थोड्या वेळाने पोहोचतील फार्म हाऊस वरती. मुलं अशी एकटी प्रवासाला गेली की जरा मनात दागदुख राहतेच नाही. आहे का आता? अगं तूच तर म्हणाली होतीस ना मुलांना आता त्यांचं बघू दे. हो म्हणाले होते, पण शेवटी आईचं मन आहे ते श्रीकांत. ते शांत बसेल का? फक्त आईचंच ना? काय रे श्रीकांत तू? वहिनी तुम्ही ते काय दामिनी? तर महत्वाचं बोलतोय ना. ओ सॉरी, बोला. पहिल्या चेष्टेचं जाऊ दे, मला खरं कारण सांग, तू आदित्य बरोबर का नाही गेलीस? खरं म्हणजे जे आहे ते खरंच कारण सांगितलं मी. पहिल्या तुझं मन ओळखू शकतो मी, तुला माहितीये. बापरे, या वयात सुद्धा यांचं गोलगोल संपतच नाहीये. आणि आमचे हे तुझ्या मनात नक्की काहीतरी वेगळं चालू आहे. श्रीकांत, माझ्या मनात जरा काही वेगळं चाललेलं असलं की तुला लगेच कळतं ना रे. सांग आता. ऍक्च्युली गुरुजी तीर्थयात्रेहून परत आलेत आणि माझ्या मनात होतं की आदित्य आणि अनुष्काची पत्रिका त्यांना दाखवावी आणि त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढून घ्यावा. हा, वहिनी, पण मी नाही महत्वाचंच बोलतेय मी. अनुष्काची पत्रिका कुठे आहे? अनुष्काने आधीच तिच्या मामीकडून पत्रिका मागवून घेतली आहे. आणि तसंही गुरुजी म्हणालेच आहेत ना की आदित्यची बायको ही त्याच्या आयुष्यात भाग्योदय घेऊन येणारी असेल. त्यामुळे तशी काळजी नाहीये मला. श्रीकांत, तू मुलांना देवळात अभिषेक करायला सांगितलंस ना? म्हणजे काय सांगितलंय? माझी भाची या घरात आली असती तर आदित्यचं भाग्योदय घेऊन आली असती. ही अनुष्का मला जरा आगाऊच वाटते. तुम्हाला पण वाटते ना? मूर्ख माणसा, तुला तुझं दिलेलं काम करायचं सोडून तू इथे काय करतोयस? मॅडम, इथं आजूबाजूला माणसं आहेत, इथं काम करणं शक्य नाही. ते काम इथे करायची काहीच गरज नाही. आज रात्री आम्ही सगळे एका फार्म हाऊसवर थांबणार आहोत. त्याचा ॲड्रेस मी तुला पाठवतेच.
तू तिथे आदित्यचा काटा काढ. उद्याचा सूर्योदय त्याने बघता कामा नये. अशी संधी परत परत मिळत नाही. होय मॅडम, तुम्ही बिंदास्त राहा. मी बिनधास्तच आहे. आणि हो, माझ्यावर पण वार करायचा आहे तुला. काय हळू. तुमच्या पण? हो, माझ्यावर पण. त्या अहिल्याला डाऊट येतं कामा नये ना. आणि तोंडावर वगैरे वार करू नकोस ना. हातावर कर, एखादा कट वगैरे दिलास तरी चालेल. आणि कोणी मध्ये आलं तर तुला माहितीच आहे काय करायचं ते. होय मॅडम. आता तोंड काय बघत बसलायस, निघ. होय, तुमचं काम झालंच म्हणून सांगतो. अनुष्का मॅडम, पारू. अरे ह्याच्यात तर फक्त इसच आजार आहेत. आणखी पैसे आणायचे कुठून? आणि पारूच्या लग्नाला पण लागणार. आणि तुला जर तुझी मुलगी जिवंत हवी असेल तर महाकालाला प्रसन्न करावं लागेल. पण पूजा नाही केली, पारूच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर लग्न तरी कसं होणार? नाही नाही, मला काही करून पैशाची सोय करावी लागल आणि हे पूजा करावीच लागल. एक बाप म्हणून मी माझ्या पोरीच्या लग्न करता काहीच तडजोड करू शकत नाही. मला बाप म्हणून जगायचा काही अधिकारच नाही. सुमन, मला माफ करा. एक बाप म्हणून मी हारलो ग. मामा, अरे प्रीतम बाबा, या ना, या ना बाई साहेब, बसा बसा. नाही ठीक आहे. नाही ठीक आहे. मारुती मामा, मला सांगा, सगळं नीट आहे ना? नाही म्हणजे आज तुम्ही खूप वेगळे वाटताय. खूप चिडचिड होतीये का तुमची? मी तुम्हाला एवढा चिडलेलं कधीच बघितलं नाहीये. मगाशी गेटवर पण बरं जाऊ दे. मला सांगा, काही झालंय का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मामा बसा. तुम्ही या बसा या. मामा, बघा, मी तुम्हाला मामा फक्त म्हणत नाही तर मानतो सुद्धा. सांगा मला काय झालं. नाही नाही, खरंच तसं काही नाहीये. काही असतं तर मी हक्काने सांगितलं असतं ना तुम्हाला. बरं मारुती मामा, तुम्हाला पारूची काळजी वाटते का? तसं असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. आदित्य सर आहेत ना तिच्यासोबत, आणि अनुष्का पण आहे. ते घेतील तिची काळजी. हा हा, पण नाही, तसं काही नाहीये. मामा, जे काय असेल ते बोला ना. हे बघा, तुम्हाला असं अस्वस्थ बघून ना आम्ही पण अस्वस्थ होतो. नाही, पण खरंच तसं काही नाही. नक्की? हा हा, एकदम. ठीक आहे.
मामा मी परत एकदा विचारतोय, सगळं ओके आहे ना? हा हा हा, समजा ओके. बरं ठीक आहे, काळजी घ्या. हं? आराम कर. चल. आता कशी करायची ही पूजा? अनुष्का मॅडम, तुमचा देवावर विश्वास नाही का? सॉरी, म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी विचारलं, तुमचा देवावर विश्वास नाही का? ऑफकोर्स पारू, विश्वास आहे, पण अंधविश्वास नाहीये. पण माझ्या देवी आईंचा देवावर लई विश्वास आहे आणि म्हणूनच त्या नेहमी या मंदिरात येतात आणि अभिषेक करतात. मला असं वाटतंय की तुम्ही बी अभिषेक करायला पाहिजे. मी वय तुम्ही बी तुम्ही तुम्ही या ना माझ्या बरोबर. चला या. पारू, कुठे रे येतेस मला? अहो, या म्हणलं ना, या. ताई, ही मडकी कितीला दिलीत? कोणता? हे वालं 100 रुपये द्या ना. थँक्यू. ताई, मी तुमचे पैसे थोड्या वेळात आणून देते. हा अनुष्का मॅडम, हे मडकं घ्यायचं. हे मडकं त्या मंदिराच्या तिकडं घेऊन जा. त्या तिकडं ना एक हापशा आहे. त्या हापशाचं पाणी या मडक्यामध्ये घ्यायचं आणि मग त्या पाण्याचा अभिषेक या देवाला करायचा. हो, प्रथाच आहे ती. आणि कसं असतंय ना, शुद्ध मनानं आणि श्रद्धेनं केलेलं कुठलं बी काम कधीच वाया जात नाही. मग कुणी त्याला अंधविश्वास नाव ठेवू दे किंवा अजून काय बी बोलू दे, आपण आपलं काम करत राहायचं. हे घ्या घ्या, सावकाश करेन मी. अनुष्का मॅडम, आता काय घेतलं ना मडकं? नाही तसं नाही. ते तो माणूस कोण होता? कोण माणूस? तो नाही का तुमच्याशी काहीतरी बोलत होता? काय बोलत होता तो? हो, तो माणूस काही नाही, पत्ता विचारत होता, बाकी काही नाही. मग दिलात त्यांना काय पत्ता? हो, दिला ना. बर, मी आले. अगं पोरी, अगं तिला हापशीकडे कशाला पाठवलं? 2 वर्षापासून पाणी नाही त्या हापशीला. आज येईल पाणी. डोंट वरी, तिकडे मोहन काका पण आहे आणि अगदीच काही लागलं तर प्रीतमला इन्व्हॉल्व करा. येस, या, नो वरीज, थँक्यू. चल निघूया. हे काय? तेच सांगायला आले होते. दर्शन नाही झालं, आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक? अनुष्का, ॲक्च्युली हे सगळंच अनप्लॅन्ड होतं. ठीक आहे, आपण आलो, दर्शन घेतलं, अभिषेक केलंच पाहिजे असं नाही आहे ना काही. आदित्य प्लीज. अरे असं म्हणतात की अभिषेक करून दर्शन घेतलं की संसार सुखाचा होतो, आणि मला आपला संसार सुखाचा करायचा आहे. तुला माहितीये, आईला मग इकडे आले की अभिषेक केल्याशिवाय पुढे जात नाही. हो, तुला कोणी सांगितलं? ते इथून एक जण जात होता, त्यांनीच मला सांगितलं. आदित्य प्लीज, माझी इच्छा म्हणून करूयात ना. आईला मॅमसाठी करूयात ना अभिषेक, प्लीज. बरं चालेल. ॲक्च्युली बाबांनीही सांगितलं होतं अभिषेक करायला. ओके चल, काय करायचं सांग. येस, चल.
हे आदित्य, काय करायचं? हे बघ, हे हापशीचं पाणी आपल्याला या मडक्यामध्ये भरायचंय आणि याचाच अभिषेक करायचा आहे. ओके. थँक्यू. करा करा मालक सर, अजून प्रयत्न करा. मी काही तुमची यात मदत करू शकत नाही. शेवटी हाय तर मी एक नोकरच ना. आलं का? आदित्य तू करेक्ट करतोस, ट्राय कर अजून. आलं? आदित्य तू करत राहा, आपण बघूयात पाणी येईल. अगं हो, पण पाणीच येत नाही त्यात ना. आदित्य थोडं जोरात कर ना प्लीज. येस आदित्य, तू करेक्ट करतोस. अरे यार, दमलो मी. पाणीच येत नाही. मालक सर, हाव करा की प्रयत्न. तुम्हाला नक्की जमल. तुम्हाला असं काम करायची सवय नाही ना, पण करा करा प्रयत्न करा, नक्की जमल तुम्हाला. आणि कसं आहे ना, पाण्याचा एक थेंब जरी मिळाला ना तरी देवाच्या अभिषेकाला चालतोय. करा करा. आदित्य, पारू एकदम करेक्ट बोलते. तू थोडं अजून ट्राय कर ना. अरे येईल पाणी खरंच. कोरडे हापशीत यांच्यात कुणी पाणी ठेवलं होतं? वरचा देव जरी आला तरी हापशीला पाणी येणार नाही. किती वेळ झाला? का हो दादा, असायला काय झालं? काय नाही, हापसा तुम्ही हापसा. आलं आलं, पाणी आलं. फायनली पाणी आलं. प्लीज आपण लवकर अभिषेक करूयात. ओके. चल चल. मालक सर, तुम्ही दमला असाल ना, आराम करा. हा, एवढ्या वेळा आपसतोय तेव्हा नाही आलं पाणी. बिघडलंय वाटतं. खरोखरच झालं काय पाणी? हा, हे काय आता नेलं नाही त्यांनी. तुम्हाला तुमच्या बायकोने खोळ्यात काढलं म्हणायचं. म्हणजे तुमच्या बायकोवर भांडणं झाले काय? अहो, माझं लग्नच नाही झालंय अजून. ती तुमची बायकोच आहे ना? तिने तुमची खोड मोडली. अनुभव आहे मला नवरा बायकोच्या भांडणाचा. अशी लय जोडपी येतात इथे. तिनं तुम्हाला सांगितलं ना हापशीला पाणी आलं ते. बघा बघा हापशीला पाणी आलंय का? बघा, एक थेंब पण नाही हापशीला. एकदा माझ्या बायकोने पण माझी अशीच खोड मोडली होती. मी तुम्हाला एक सल्ला देऊ, बायकोची कधी खोड काढू नका. तिला कधी दुखवू नका. बोलताना जीभ सांभाळून बोलायचं आणि कधी कधी तुझंच खरं असं बोलायचं. त्यातच आपलं भलं असतं. तो माणूस जे बोलला ते खरं असेल का?
म्हणजे मगासपासून मी प्रयत्न करतोय पण तरी त्या हापशीला पाणी आलं नाही का त्या हापशीला पाणी येतच नाही. आणि हे पारूला माहिती असून तिने मला मुद्दाम सांगितलं नाही. ती का करेल असं? तिला हे माहिती असतं तर तिने तिकडे पाठवलंच नसतं मला. इतकं तर ओळखतो मी तिला.